मला सांगा, तुम्ही एखादी गोष्ट अगदी मनापासून ठरवता का? जसं की उद्यापासून व्यायाम करणार, आता स्वतःवर भरपूर काम करणार, लवकर उठणार, पुस्तकं वाचायला सुरुवात करणार, मोबाईलचा वापर आता मी कमी करणार. पण 4 दिवसांनी पुन्हा मागं तसं पुढं चालू होतं. या सगळ्या सवयी बंद पडतात आणि मग आपण काय म्हणतो? आपल्यात कन्सिस्टन्सी नाही. सातत्य ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? याबद्दलचे व्हिडिओज आपण मग शोधायला सुरुवात करतो. इथं प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? आपली ही जी काही अडचण आहे, ही आपल्या इच्छाशक्तीची नाहीये. तर आपण ज्या पद्धतीने आपली सवय बनवतोय ना, त्या पद्धतीची आहे. ऑटोमिक हॅबिट्स हे पुस्तक माहितीये का तुम्हाला? या पुस्तकामध्ये ना, या सवयींकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. आणि याच्या ह्या व्हिडिओमधून अशा काही गोष्टी मी तुम्हाला या पुस्तकातल्या सांगणार आहे, ज्या तुम्ही आत्ता लगेच सुरू करू शकता. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को-फाउंडर. आपला दर बुधवार असणार आहे पुस्तकांविषयीचा. बुक टॉक विथ सायली या सीरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत ऑटोमिक हॅबिट्स या पुस्तकाबद्दल. आपण फक्त या सीरीजमध्ये पुस्तकांचा सारांश नाही जाणून घेणार आहोत, तर त्या पुस्तकामधून आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय घेता येईल, काय बदलता येईल आणि त्या पुस्तकातला असा कोणता विचार आहे जो आपलं आयुष्य बदलून टाकेल, याबद्दल बोलणार आहोत. पहिला मुद्दा, गोल्स नाही तर हॅबिट्स बदला. आपण सगळेजण गोल्स म्हणजेच ध्येय ठरवतो. मला वजन कमी करायचंय, मला यशस्वी व्हायचंय, मला पैसे साठवायचे आहेत, मला पुस्तक वाचायचंय किंवा मला पुस्तक लिहायचंय, मला YouTube चॅनलवरती ग्रो करायचं आहे, मला माझ्या कामामध्ये प्रमोशन हवं आहे. पण आता स्वतःला आपण एक प्रश्न विचारूयात. या गोल्सपेक्षा आपण रोज काय करतोय हे जास्त महत्वाचं नाहीये का? समजा उदाहरण एक घेऊया. मला माझं 10 किलो वजन कमी करायचं आहे. मग मी रोज काय खाते? मी रोज किती चालते? मी रोज किती झोपते? मला स्ट्रेस आला तर मी काय करते? या छोट्या-छोट्या सवयींचा परिणाम आपल्या ध्येयावरती होणार ना? आणि म्हणून या पुस्तकामधला पहिला धडा मी शिकले तो म्हणजे ध्येय ठरवण्यापेक्षा सिस्टीमवरती काम केलं पाहिजे. आता दुसरा मुद्दा, 1% बेटर. या पुस्तकातला मला सगळ्यात जास्त आवडणारा हा मुद्दा आहे, की रोज आपल्याला 1% बेटर व्हायचंय कालपेक्षा. आपल्याला ना लगेच बदल हवे असतात. इन्स्टंट हवं असतं. लगेच कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, लगेच वजन कमी झालं पाहिजे, लगेच चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत. अगदी महिन्याभरात आपलं आयुष्य बदललं पाहिजे, आपलं शरीर बदललं पाहिजे, शरीर रचना बदलली पाहिजे. पण खरं सांगू, आयुष्यातले बदल असे नाही होत. ते शांतपणे हळूवार होतात. आज 10 मिनिटांचं वाचन, 15-20 मिनिटांचं लेखन, मग उद्या पुन्हा 10-15 मिनिटांचं वाचन, 15-20 मिनिटांचं लेखन, अर्ध्या तासाचा व्यायाम. या सवयी आपण ज्या वेळेला रोज करतो ना, त्या वेळेला बदल व्हायला सुरुवात होते. आणि मग आपण पूर्वीपेक्षा वेगळे दिसायला लागतो. का? तर आपण कालपेक्षा आज 1% पुढे गेलेलो असतो आणि ते आपण मेंटेन करत चाललोय. म्हणजे काल मी जर इतका वेळ व्यायाम केलाय, तर आज मला तितकाच वेळ व्यायाम करायचा आहे. उद्या मला कदाचित त्यापेक्षा थोडा जास्त व्यायाम वाढवला पाहिजे. त्यापेक्षा थोडं जास्त वाचनाची गरज आहे. अशा पद्धतीने रोज थोडं, थोडं, थोडं करत आपण स्वतःमध्ये बदल घडवले पाहिजेत. आणि यालाच म्हणतात स्मॉल हॅबिट्स, बिग रिझल्ट्स. आता तिसरा मुद्दा, मला काय मिळवायचं आहे यापेक्षा मला काय बनायचं आहे. आता हा मुद्दा खूप डीप आहे. बघा, लक्ष द्या. मला पुस्तक वाचायची सवय आहे. मला वर्षाला 12 पुस्तकं वाचायचं असं माझं ध्येय आहे. ही पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत काय असू शकते? मी पुस्तक वाचणारी व्यक्ती आहे, ही माझी आयडेंटिटी आहे. ती मला माझी आयडेंटिटी बनवायची आहे. ज्या वेळेला आपण आपल्याबद्दल ओळख बदलायला सुरुवात करतो, तेव्हा आपोआपच सवयी देखील बदलायला सुरू होतात. आणि म्हणून आधी स्वतःला विचारायचं, की मला काय अचीव्ह करायचं आहे आणि त्याच्या बरोबरीने मला कशा प्रकारची व्यक्ती बनायचं आहे. या 2 गोष्टींमध्ये साम्य निर्माण करता आलं पाहिजे. आता समजा मला YouTube चॅनल माझं ग्रो करायचं आहे. हाच मी विचार करत बसले, तर ते ग्रो होणार आहे का? नाही. पण मला YouTubeवर बनायचं आहे. ती माझी आयडेंटिटी आहे आणि त्यासाठी मी रोज प्रयत्न करते. मी रोज शूट करते.
किंवा मला लेखिका बनायचं आहे. पण मग त्यासाठी मी रोज लेख लिहिणं, अनेक गोष्टींबद्दल लिखाण करणं गरजेचं आहे ना. मग मला लिहिणारी व्यक्ती बनायचं आहे आणि त्यासाठी मला लिहिलं पाहिजे किंवा मला वाचन करणारी व्यक्ती बनायची आहे किंवा मला व्यायाम करणारी व्यक्ती बनायची आहे. तशी व्यक्ती आपल्याला बनायचंय आणि त्यासाठी आपल्याला त्या गोष्टी आपल्या दिनचर्येमध्ये घेऊन आणल्या पाहिजेत. ज्यावेळेला आपण ठरवतो, की मला हे काम करायचं आहे एवढ्या-एवढ्या कालावधीमध्ये, त्यावेळेला आपण त्याच्याकडे फक्त त्या कामासाठीच बघतो. पण ज्यावेळेला आपण असं ठरवतो, की मला तशी व्यक्ती बनायचंय किंवा ते काम म्हणजेच मी आहे, त्यावेळेला ते काम आपल्यामध्ये भिनलं जातं आणि आपण अगदी सेम आपल्याला जे अचीव्ह करायचं आहे ना, तशा पद्धतीने वागायला लागतो आणि ते आपल्या हातून अगदी सहज व्हायला लागतं. म्हणून आपल्याला स्वतःची आयडेंटिटी बनवायची आहे. मला रोज व्यायाम करायचा आहे यापेक्षा मी व्यायाम करणारीच व्यक्ती आहे आणि तीच माझी ओळख झाली पाहिजे. आता चौथा मुद्दा, हॅबिट लूप. आपल्या ह्या सवयी अचानक निर्माण होतात का? नाही. तर त्याच्यामागे एक सिस्टीम असते. सिस्टीम म्हणण्यापेक्षा आपण त्याला एक पॅटर्न म्हणूया. क्यू, क्रेव्हिंग, रिस्पॉन्स आणि मग रिवॉर्ड. उदाहरणार्थ, आपला फोन वाजला, फोनवरती एक नोटिफिकेशन आलं. ते म्हणजे काय आहे? क्यू आहे. ओके. आता फोन चेक करण्याची इच्छा झाली म्हणजे काय झालं? क्रेविंग झालं. फोन आपण उघडला म्हणजे काय? रिस्पॉन्स दिला आपण आणि तो नवीन आलेला मेसेज किंवा रील किंवा व्हिडिओ पाहून आपल्याला आनंद झाला म्हणजे आपल्याला रिवॉर्ड मिळाला. आणि मग हेच सायकल पुन्हा पुन्हा रिपीट होत जात. आणि म्हणून जर वाईट सवय आपल्याला तोडायची असेल ना, तर आपल्याला काय ट्रिगर करतंय हे शोधलं पाहिजे. मी हे करणारच नाही असं आपण ठरवलं पाहिजे. स्वतःला रिवॉर्ड्स आपण स्वतः दिले पाहिजेत. म्हणजे आता आपल्याला त्या मोबाईलचं नोटिफिकेशन वाचण्यामध्ये आनंद मिळतोय. तसाच आनंद आपल्याला दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीतून मिळाला पाहिजे. आणि ती सिस्टीम जी आहे ती एकतर चुकीच्या सवयींसाठीची ब्रेक केली पाहिजे किंवा नवीन सवयींसाठी डेव्हलप केली पाहिजे. ज्या वेळेला आपल्या लक्षात येईल की मला वजन कमी करायचं आहे, मोबाईलच्या नोटिफिकेशन प्रमाणे आपल्या डोक्यात तसा एक विचार येईल. त्यानंतर आपण काय केलं पाहिजे? मला वजन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल लिहिलं पाहिजे. कृती आराखडा तयार केला पाहिजे. मग उठून आपण व्यायाम केला पाहिजे. दिवसभरामध्ये तासा-तासाला थोडंफार 2-2 मिनिटांचं स्ट्रेचिंग केलं पाहिजे. पाणी भरपूर पिलं पाहिजे. आणि मग ह्यातून दिवसाच्या शेवटी आपल्याला रिवॉर्ड मिळणार आहे, आनंद मिळणार आहे, समाधान मिळणार आहे, की दिवसभरामध्ये मी माझ्या ध्येयासाठी काहीतरी केलंय. आणि इथं स्वतःला थोडं पुश करण्याची गरज आहे. आता 5वा मुद्दा, एन्व्हायर्नमेंट जे आहे तुमच्या आजूबाजूचं, ते तुमच्यापेक्षा जास्त पॉवरफुल असू शकतं. माझी विल पॉवर स्ट्रॉंग असली पाहिजे किंवा माझ्या सवयी पॉझिटिव्ह असल्या पाहिजेत, माझ्यात पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. यापेक्षा कधी-कधी आपल्या आजूबाजूचं वातावरण बदलण्याची गरज असते. ते वातावरण बदलण्यासाठी आपल्या सवयी बदलण्याची गरज आहे. सकाळी लवकर उठायचं ध्येय आहे. तुम्ही रात्री जर झोपू शकलात तर तुम्ही सकाळी लवकर उठणार आहात. याच्या व्यतिरिक्त दुसरी कारणं द्यायची नाहीत. ओके? रात्री लवकर झोपलं तरच तुम्ही सकाळी फ्रेश माइंडेड उठू शकता आणि जर तुम्ही तसेच उठलात आणि कामाला गेलात तर तुमच्यामध्ये तेवढा स्पार्क किंवा तेवढी एनर्जी राहणार नाहीये, जितकी असायला पाहिजे. म्हणून रोज रात्री तुमचे जे काही मोबाईल्स आहेत, लॅपटॉप आहेत, टीव्ही आहेत, ते सगळं बाजूला करा आणि 9:00-9:30 वाजता घरातल्या लाईट्स ऑफ करा. तुम्हाला 10 पर्यंत आपोआप झोप येईल. रोज सकाळी जर भरपूर पाणी प्यायचं आहे, तर बेडजवळ पाण्याची बाटली ठेवा. रोज तुम्हाला पुस्तक वाचायचं आहे, तर घरामध्ये सगळीकडे पुस्तकं पसरून ठेवा. रोज जर लिखाण करायची सवय लावायची आहे, मनातले सगळे नकारात्मक विचार दूर करायचे असतील, तर लिहिलं पाहिजे. प्रत्येक रूममध्ये डायरी ठेवा. माझ्याकडे तर अक्षरशः किचनमध्ये सुद्धा डायरी असायची. ज्यावेळेला मी डिप्रेशनमध्ये होते, त्यावेळेला मी भरपूर लिखाण केलंय. सगळीकडे माझ्या घरामध्ये वह्या, कागदं, पेन पसरलेले असायचे. जिथं ज्या वेळेला त्रास होईल, त्यावेळेला मला एक वही आणि
पेन दिसायचं आणि मी लगेच लिहायला सुरुवात करायची. आपल्याला आपल्या सवयी बदलण्यासाठी आपल्या आजूबाजूचं वातावरण बदललं पाहिजे. मोबाईल समोर दिसतोय म्हणून आपण तो घेतोय. रोज रात्रीनंतर जर आपण मोबाईल सायलेंट करून ड्रॉवरमध्ये टाकून दिलात किंवा एमर्जन्सी असू शकते, कोणाचा तरी कॉल येऊ शकतो, ठीक आहे सायलेंट नका करू, पण इंटरनेट ऑफ करू शकता तुम्ही. काय गरज आहे रात्री 8 नंतर 9 नंतर इंटरनेट वापरण्याची? ज्या व्यक्तीचं ध्येय सकाळी लवकर उठणं आहे ना, त्या व्यक्तीचा मोबाईल हा 8:30 नंतर ड्रॉवरमध्ये दिसला पाहिजे, हातात नाही. तोच व्यक्ती सकाळी लवकर उठू शकेल. अगदी फ्रेश मोडमध्ये. फक्त उठणं महत्वाचं नाहीये. पुरेशी झोप घेऊन उठणं महत्वाचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण आपल्या आजूबाजूचं वातावरण बदलतो, त्यावेळेला आपल्या सवयी बदलायला सुरुवात होते. आता 6वा मुद्दा, 2 मिनिट्स रूल. आपण ना एखादी सवय ज्या वेळेला सुरू करायची असते आपल्याला, त्यावेळेला ती आपण खूप मोठी करतो. रोज 1 तास व्यायाम करायचा, रोज अर्धा पाऊण तास मेडिटेशन करायचं. अगदी सुरुवातीलाच आपण असं ठरवतो. रोज 1 पुस्तक किंवा महिन्याला 1 पुस्तक वाचून काढायचं. आणि मग काही दिवसांनी आपल्यातली शक्ती संपते आणि आपण हे सगळं सोडून देतो. त्यापेक्षा रोज आपण 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी सुरुवात केली तर रोज 2 पानं वाचा. रोज अर्धा तास 1 तास ठरवताय ना, 15 मिनिटं, मग 20 मिनिटं, मग 45 मिनिटं आणि मग 1 तासाचा व्यायाम करायला सुरुवात करा. पहिल्याच दिवशी 1 तासाचा व्यायाम का करायचा आहे? रोज 5 मिनिटांचं मेडिटेशन, पुढच्या आठवड्यापासून 10 मिनिटांचं, त्या पुढच्या आठवड्यापासून 15 मिनिटांचं मेडिटेशन, असं करून सवयी डेव्हलप करा. कारण खूप जास्त वेळ दिला म्हणजे आपण खूप छान काम केलं असं नाहीये. ती सवय आपण जर शेवटपर्यंत मेंटेन करू शकलो तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात. आणि ती सवय नाहीये तर ती जर तुम्हाला तुमची आयडेंटिटी बनवायची असेल तर हीच मेथड उपयोगी पडेल. पुस्तक वाचायचंय 2 पानं वाचा, लिखाण करायचंय 2 पानं लिहा, व्यायाम करायचंय 20 मिनिटं करा सुरुवातीला. अशा पद्धतीने हळूहळू हळू पुढे जात राहा. आता 7वा मुद्दा, नेव्हर मिस ट्वाइस. समजा आपण रोज व्यायाम करतो, वॉकिंगला जातो, काही कारणामुळे आज जमलं नाहीये, उद्याही जमलं नाही, मग असा पॅटर्न आपला बनत जातो आणि ती सवय आपली मागं पडते, बरोबर? एखाद्या दिवशी जमणार नाही म्हणून आपल्याला ती सवय सोडून द्यायची आहे का? नाही. पुन्हा त्यामध्ये सातत्य आणण्यासाठी काय केलं पाहिजे? तर आज नाही जमलं, स्वतःला दोष न देता स्वतःशी सकारात्मक राहून दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा. ती पुन्हा सुरुवात करणं गरजेचं असतं. आज नाही जमलं ठीक आहे, मग उद्या पण सोडून देता तुम्ही, मग परवा पण सोडून देता, असं नाही करायचं. तो पॅटर्न ब्रेक करायचा. आज नाही जमलं ना, ठीक आहे, उद्या गेलंच पाहिजे. कन्सिस्टन्सी म्हणजे कधीच न चुकणं असं आहे का? नाही. कधीतरी चुकलं, एखाद्या दिवस चुकला तर पुन्हा नव्याने सुरुवात करणं दुसऱ्या दिवशी, याला म्हणायचं कन्सिस्टन्सी. आता या पुस्तकातून मला काय जाणवलं, मी काय बदल केले हे सांगते. बऱ्याचदा ना मी काय करायचे, मला बदलण्यासाठी मी स्वतःशी युद्ध करायचे. म्हणजे मी आळशीच आहे, मी काहीच करू शकत नाही, माझ्या हातून काहीच घडणार नाही, असंच सतत मी स्वतःशी बोलायचे. मग माझ्या लक्षात आलं की हे रोज सुरू राहणार आहे. मी आज काहीच करणार नाहीये, मग मी स्वतःला दोष देऊन झोपणार आहे आणि हा माझा पॅटर्न बनला होता. मग हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न ब्रेक करायची गरज आहे आणि एक सिस्टीम बनवायची गरज आहे. आणि मग मी एक सिस्टीम बनवली आणि त्यानंतर आपोआप माझी ग्रोथ व्हायला लागली. आता ही सिस्टीम प्रत्येकाची प्रत्येकाच्या कामानुसार, रुटीननुसार वेगवेगळी असू शकते. म्हणून तुम्हाला तुमची सिस्टीम बदलायची आहे. काही पॅटर्न्स जे आहेत चुकीचे ते ब्रेक करायचे आहेत. तुमच्या आजूबाजूचं घरातलं एन्व्हायरमेंट बदलायची गरज आहे आणि छोटी 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 सुरुवात करायची गरज आहे. स्वतःची ओळख बदलण्याची गरज आहे. स्वतःची पर्सनॅलिटी बदलायची म्हणजे काय? तर ही व्यक्ती नुसता मोबाईल घेऊन बसते असं तुम्हाला कोणीतरी म्हणतंय. पण तुम्हाला पुस्तक वाचन जास्त वाढवायचं आहे तर तुमच्या हातामध्ये सतत पुस्तक दिसलं पाहिजे, मोबाईल नाही. तरच ती तुमची आयडेंटिटी बनणार आहे. तुम्ही लोकांना कसे दिसता किंवा काय करताना दिसता त्यानुसार तुमचं नामकरण होतं. त्यामुळे तुम्हाला काय करताना दिसायचं लोकांना ते तुम्ही ठरवा. आता तुमच्यासाठी टास्क, वही पेन घ्या, 2 प्रश्न लिहा. आपल्या व्हिडिओजमध्ये रोज एक टास्क दिला जातो, त्यामुळे एक वही सेपरेट याच्यासाठी आता तुम्ही कराच.
आणि हे जे टास्क मी सांगते ना, ते लगेच व्हिडिओ पाहिल्यानंतर सॉल्व्ह करायचे आणि मगच पुढच्या कामाला लागायचं. पहिला प्रश्न, आपल्याला 2 प्रश्न आज लिहायचे आहेत. पहिला प्रश्न, मला आयुष्यात काय मिळवायचं आहे? त्याच्या खाली लिहा, हे मिळवण्यासाठी मला माझ्या जीवनामध्ये रोजच्या दिनचर्येमध्ये कोणत्या सवयी आणल्या पाहिजेत? आता दुसरा प्रश्न, मला कोणत्या प्रकारची व्यक्ती बनायचं आहे? उदाहरणार्थ, मला शांत व्यक्ती बनायचंय, मला पुस्तक वाचन करणारी व्यक्ती बनायचंय, मला व्यायाम करणारी व्यक्ती बनायचंय, मला शिस्तप्रिय व्यक्ती बनायचं आहे. त्या आयडेंटिटीला सपोर्ट करणारी कोणती गोष्ट मी रोजच्या दिनचर्येत आणली पाहिजे आणि केली पाहिजे? ती लिहा आणि ती गोष्ट करायला सुरुवात करा. सुरुवातीला फक्त एकच आयडेंटिटी लिहा आणि त्यानुसार कृती करायला सुरुवात करा. हळूहळू मग पुढच्या एक गोष्टींवरती काम करायला सुरुवात करा. सो ऑटोमिक हॅबिट्स हे फक्त सवयींबद्दलचं पुस्तक नाहीये, तर ते आपल्याला स्वतःला जाणून घेण्याबद्दलचं देखील पुस्तक आहे. ते आपल्याला स्वतःकडे एका वेगळ्या नजरेने पाहायला शिकवतं. आपण कुठे चुकतोय, आपली दिनचर्या कुठे चुकतीये, ते आपल्याला सांगतं. आपली सिस्टीम कशी असली पाहिजे, आपण आपले कोणते पॅटर्न्स ब्रेक केले पाहिजेत, हे सगळं हे पुस्तक तुम्हाला सांगतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा म्हणजे आयुष्य एका निर्णयामुळे बदलत नसतं, तर रोज छोटे निर्णय घेऊन ते अंमलात आणल्यामुळं आपलं आयुष्य बदलतं. म्हणून खूप मोठं प्रेशर न घेता रोज 1% सुधारणा स्वतःमध्ये करत चला आणि हीच छोटी सुरुवात तुमचं आयुष्य बदलायला कारणीभूत ठरेल. तर बुक टॉक विथ सायली या सिरीजचा आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर मी खाली कमेंट बॉक्समध्ये पुस्तकांच्या ग्रुपची एक लिंक देतेय. त्या ग्रुपवरून तुम्ही रोज पुस्तकांची माहिती घेऊ शकता आणि घरपोच पुस्तकं मागवू देखील शकता. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन पुस्तकासोबत पुढच्या बुधवारी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता, खूप प्रेम.